हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट पाहायला मिळते। जून महिना पूर्णपणे कोरडा ठाक गेला होता। त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला जो काही दिवस पाऊस झाला त्याच्या भरोशावर हिंगोली जिल्ह्यात 59% पेरण्या झाल्या। ती सर्व पिकं आता संकटात सापडली। मागे 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतामधील पिकं सुकलेत, तर पेरणी झालेल्या शेतात भेगा पडायला सुरुवात झाली। हिंगोली जिल्ह्यात पेरण्या झालेल्या 2,45,000 हेक्टरवरची पिकं धोक्यात सापडली आहेत। याचा आढावा घेतलेला आहे माधव दिपके। अल निनोचा प्रभाव मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। हिंगोली जिल्ह्यातील पिकं आता पावसाची वाट बघू लागली आहेत। जून महिना पूर्णपणे कोरडा पडलेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये ज्या काही प्रमाणात पाऊस झाला आहे त्या पावसाच्या भरोशावर हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 59% क्षेत्रावर पेरणी झाली आहे। परंतु आता ही पेरणी झालेली सर्व पिकं धोक्यामध्ये सापडले आहेत। मी सध्या हिंगोलीच्या शहरामध्ये आहे। हिंगोली जिल्ह्यातलं हे प्रमुख पीक आहे, सोयाबीन हे प्रमुख पीक आहे। परंतु हे सोयाबीन पीक आता धोक्यात सापडले आहे, कारण मागच्या 8 दिवसापासून पाऊस गायब झालेला आहे। त्यामुळं ज्या सोयाबीन उगवलेलं आहे ते सर्व सोयाबीन आता सुकू लागलेलं आहे, पावसाची वाट पाहू लागली। तर दुसरीकडे ही शेताची अवस्था बघा आपण, शेताला पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत। शेतामध्ये जी माती आहे ती पूर्णपणे माती अशा पद्धतीने कोरडी पडलेली आहे, ही पूर्णपणे माती कोरडी पडलेली आहे। त्यामुळं हे सर्व पिकं आता पावसाची वाट बघू लागलेत आणि त्यामुळं सोयाबीन असो, कापूस असो, हळद असो, ही सर्व पिकं संकटात सापडले आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 59% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, ज्याच्यामध्ये 2,45,000 हेक्टरवर ही पेरणी पूर्ण झालेली आहे। परंतु ही पिकं आता पावसाची वाट बघू लागली। ज्या शेतकऱ्याकडे स्वतःचं पाण्याचे सोर्स आहे त्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर असो, ठिबक असो, याच्या माध्यमातून या पिकांना पाणी द्यायला सुरुवात केली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी निव्वळ पावसाच्या भरोशावर पेरण्या केल्या आहेत ते सर्व पिकं संकटात सापडले। त्यामुळे पावसानं लवकर बरसावं अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली।